करू. 56 बघितला होता का? नाही, 55 पर्यंत पोहोचलो आपण. तर आज 56 बघूयात. फिफ्टी सिक्स 56 ची हेडलाईन आहे अबेटमेंट ऑफ ऑफेन्स. अबेटमेंट ऑफ ऑफेन्स, पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट. पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट. जेव्हा आपण सेक्शन 55 बघितला होता, त्यामध्ये जे पनिशेबल आहे तिथे इम्प्रिझनमेंट नव्हतं, तर काय होतं? डेथ और लाईफ इम्प्रिझनमेंट. तर सेक्शन 56 मध्ये डेथ आणि लाईफ इम्प्रिझनमेंट नाही आहे, पण काय आहे? सिंपल इम्प्रिझनमेंट. जर असे ऑफेन्स अबेट होत आहे ज्यामध्ये पनिशमेंट फक्त इम्प्रिझनमेंट आहे आणि डेथ आणि लाईफ इम्प्रिझनमेंट नाही आहे, तर मग काय होईल? तर ऑब्विस आहे, सेक्शन 55 पेक्षा तर लायबिलिटी कमी राहणार. सेक्शन 55 सिरियस झाला कारण की त्यामध्ये डेथ आणि लाईफ इम्प्रिझनमेंट होती, यामध्ये फक्त इम्प्रिझनमेंट आहे. इल्युस्ट्रेशन बघून घेऊयात. ए इन्स्टिगेट्स बी टू गिव्ह फॉल्स एव्हिडन्स. इथे ऑफेन्स काय आहे? फॉल्स एव्हिडन्स. तर या गुन्ह्याची पनिशमेंट काय आहे? फक्त इम्प्रिझनमेंट आहे. लेस सिरियस ऑफेन्स आहे. Here, if B does not give false evidence, does not give, commit crime नाही होत आहे, तर इथे पण क्राईम कमिट नाही होत आहे 55 सारखं. ए हॅज नेव्हरलेस, तरी देखील कमिटेड द ऑफेन्स. ए न स्टील ऑफेन्स कमिट केला आहे. डिफाइंड इन दिस सेक्शन अँड इज पनिशेबल अकॉर्डिंगली. अँड इज पनिशेबल अकॉर्डिंगली हेच म्हटलं आहे. तर सेक्शन बघूयात. Whoever abets an offense punishable with imprisonment shall, if that offense be not committed. The first condition is this: offense be not committed in consequence of the abatement, and no express provision. Second condition should be no express provision is made under the Sahita for the punishment of such abatement. Be punished with imprisonment. फक्त imprisonment ना punishment होणार. Of any description. Any description म्हणजे simple किंवा rigorous. Provided for that offense for a term which may extend to 1/4. आता आपला मेन हिरो इन्ग्रेडियंट किंवा की इन्ग्रेडियंट किंवा की वर्ड हा आहे 1/4. तर फॉल्स इथे इलिस्ट्रेशन मध्ये फॉल्स एव्हिडन्सची मॅक्झिमम किंवा लॉंगेस्ट आणि लॉंगेस्ट टर्म म्हटला आहे. तर लॉंगेस्ट इम्प्रिझनमेंट इन टू 1/4 ही पनिशमेंट होणार कोणाला? बी एला. फक्त 1/4 म्हटलं आहे. प्रोव्हाइडेड फॉर द ऑफेन्स और विथ सच फाईन और फाईन. अँड फाईन नाही आहे, और फाईन आहे. 55 मध्ये अँड फाईन होतं, यामध्ये फाईन होतं. अँड फाईन, यामध्ये और फाईन. ॲज प्रोव्हाइडेड फॉर दॅट ऑफेन्स और विथ बोथ. अँड इफ द अबेटर और द पर्सन अबेटेड इज पब्लिक सर्वंट. आता इथून आपला भाग पब्लिक सर्वंटचा चालू होतोय. आता पब्लिक सर्वंट कोण असणार? तर अबेटर पण होऊ शकते आणि पर्सन अबेटेड पण होऊ शकते. म्हणजे ए पण पब्लिक सर्वंट राहू शकते, बी पण पब्लिक सर्वंट राहू शकते. हुज ड्युटी इट इज टू प्रिव्हेंट द कमिशन ऑफ सच ऑफेन्स. म्हणजे इथे जे ऑफेंडर आहे ना, ऑफेंडर, मग तो अबेटर राहू शकते किंवा पर्सन अबेटेड राहू शकते, तो पब्लिक सर्वंट आहे.
whose duty it is to prevent the commission of such offense, the abettor shall be punished with imprisonment of any description provided for that offense for a term which may extend to 1/2. तर मग अशा वेळेस जी पनिशमेंट आहे पब्लिक सर्वंट साठी ती आहे 1/2. 1/2 ऑफ लॉंगेस्ट टर्म. लॉंगेस्ट टर्म म्हणजे जी मॅक्झिमम पनिशमेंट आहे त्या ऑफेन्स साठी त्याची अर्धी. प्रोव्हाइडेड फॉर दॅट ऑफेन्स और विथ सच फाईन और फाईन म्हटलं ॲज इज प्रोव्हाइडेड फॉर द ऑफेन्स और विथ बोथ. काही डाऊट आहे यामध्ये? आपण अजून एकदा बघूयात या सेक्शनला. तर सेक्शन 56 सगळ्यात पहिला जो यामध्ये कंडिशन होता, द ऑफेन्स ऑफेन्स शुड बी शुड बी शुड बी पनिशेबल. ऑफेन्स शुड बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट ओनली. विथ इम्प्रिझनमेंट. ब्रॅकेटमध्ये लिहितो मी नो डेथ किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट. ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. मग सेकंड कंडिशन काय होती? नो एक्सप्रेस प्रोव्हिजन. नो एक्सप्रेस प्रोव्हिजनच्या पहिला काय होतं? नो एक्सप्रेस प्रोव्हिजन याच्या पण पहिले नो एक्सप्रेस प्रोव्हिजन. थर्ड कंडिशन होती हा ऑफेन्स शुड नॉट बी कमिटेड. येस, ऑफेन्स नॉट कमिटेड. ऑफेन्स नॉट कमिटेड कॉमन आहे. 49 मध्ये पण ऑफेन्स नॉट कमिटेड होतं. 55 मध्ये पण ऑफेन्स नॉट कमिटेड. तर मी मुद्दामून सेक्शन लिहून घेतो. सेक्शन 49 अँड सेक्शन 55 अँड सेक्शन 55 साठी पण कॉमन होतं ऑफेन्स नॉट कमिटेड. आणि फोर्थ मध्ये आपण बघितलं 1/4 इंटू लॉंगेस्ट टर्म. लॉंगेस्ट टर्म आता हे नॉर्मल कंडिशन मध्ये होतं. जे पब्लिक सर्वंटच्या कंडिशन मध्ये आहे. इफ ऑफेंडर इज पब्लिक सर्वंट then what is the punishment? Punishment is half of longest term. तर ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या सेक्शन 56. मग 57 आता ह्या पब्लिक प्लेस बद्दल आहे. हा जो सेक्शन पब्लिक प्लेस. तर अफिक्स म्हणजे चिपकवणे किंवा लावणे. एका पब्लिक प्लेस मध्ये काय केलं? प्ले कार्ड म्हणजे पोस्टर होऊ शकतं. इन्स्टिगेटिंग अ सेक्ट. तर यामध्ये ए अबेटर आहे. याने इन्स्टिगेट कुणाला केला? सेक्टला. सेक्ट कन्सिस्टिंग ऑफ मोर दॅन 10 मेंबर्स. त्या सेक्ट मध्ये 10 लोक होते. टू मीट ॲट अ सर्टन टाइम अँड प्लेस फॉर द पर्पज ऑफ अटॅकिंग द मेंबर्स ऑफ अन ॲडवर्स सेक्ट. ठीक आहे. तर एक सेक्ट दुसऱ्या सेक्टवरती अटॅक करतो वाईल एंगेज इन अ प्रोसेशन. प्रोसेशन म्हणजे त्यांनी प्रोसेशन काढली असेल एका सेक्टनी. प्रोसेशन म्हणजे एक पथ वगैरे काढलं असेल आणि हा ऍडवर्स सेक्ट होता इथे. ऍडवर्स सेक्ट आणि हा सेक्ट अटॅक करण्यासाठी एनी अबेट केलं. हा झाला अबेटर. ए हॅज कमिटेड द ऑफेन्स डिफाईन्ड इन दिस सेक्शन. आता सेक्शन बघूयात मग. सेक्शन मध्ये काय म्हटलं? whoever abets the commission of an offense by the public. whoever abets the commission of an offense by the public. आता अबेट्स द कमिशन म्हणजे यांनी अबेट केलाय बाय द पब्लिक. पब्लिक कोण? तर हे सेक्ट.
या सेक्टमध्ये किती लोक आहेत? 10 लोक. मोर दॅन 10. जनरली और बाय एनी नंबर ऑफ क्लास, बाय एनी नंबर और क्लास ऑफ पर्सन एक्सिडिंग 10. इथे सेकंड कंडिशन काय आहे? 10 लोकांपेक्षा जास्त पाहिजे. Shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 7 years. तर मग इथे पनिशमेंट दिली नाही आहे या भागात, पण ए ला पनिशमेंट मॅक्झिमम 7 इयर्स. अँड फाईन आहे यामध्ये. अँड फाईन काउंट कारण की यामध्ये पब्लिक इन्व्हॉल्व आहे. 7 इयर्स अँड विथ फाईन. ठीक आहे, याचे पण इन्ग्रेडियंट्स आपण करून घेऊयात. तर सेक्शन 57. पहिला काय होता? अबेटमेंट ऑफ पब्लिक. अबेटमेंट ऑफ पब्लिक. अबेटमेंट अबेटमेंट ऑफ. आता या पब्लिकचं काय? मोर दॅन 10 पीपल. मोर दॅन 10 पीपल. थर्ड पनिशमेंट बद्दल आहे हा. पनिशमेंट. तर पनिशमेंट काय होती? टिल 7 इयर्स. टिल 7 इयर्स अँड फाईन. नेक्स्ट सेक्शन 58. आता 58 मध्ये काय होते? आपण लपवतो. लपवतो म्हणजे कन्सिलमेंट. इथे कन्सिलमेंट कन्सिलमेंट होते. आणि कन्सिलमेंट मधून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे सेक्शन सेक्शन 45 चा एक्सप्लेनेशन 1, ज्यामध्ये विलफुल कन्सिलमेंट आणि विलफुल मिसरेप्रेझेंटेशन आपण पाहिलं होतं. सेक्शन 45 एक्सप्लेनेशन 1. तर यामध्ये फक्त कन्सिलमेंट आहे. कन्सिलमेंट म्हणजे लपवणे. इथे आपण काय लपवतो? तर आपण डिझाईन लपवतो. तर डिझाईन म्हणजे काय? तर प्लॅन. प्लॅन लपविला जाते. ठीक आहे, जर हेडिंग पाहिली तर हेडिंग नुसार तर आपल्याला हे समजते. मग प्लॅन कोणता लपवायचा? तर असा ऑफेन्स जो की पनिशेबल विथ डेथ आहे और एल आय. पनिशेबल विथ डेथ और एल आय. हे जो भाग आहे आपण कुठे बघितला होता? 55 मध्ये पण बघितला होता. 55 मध्ये पनिशमेंट काय होती? जर पब्लिक 7 इयर्स ही होती आणि लायबल टू फाईन. आणि जर दुसरी पण पनिशमेंट होती जर हर्ट कॉज होता ऑफेन्स करताना, अशा प्रकारचा ऑफेन्स करताना, तर 14 इयर्स. करेक्ट. नैना मॅमने म्हटलंय हर्ट 14 इयर्स. करेक्ट. मग 58. हू एव्हर इंटेंडिंग टू फॅसिलिटेट. त्याची इंटेन्शन असली पाहिजे. टू फॅसिलिटेट म्हणजे पुरवण्याची, मदत करण्याची. और नोईंग, नॉलेज पण पाहिजे. इंटेन्शन आणि नॉलेज दोन्ही पण एलिमेंट्स इथे आले आहे. It to be likely that he will thereby facilitate the commission of an offense punishable with death or imprisonment for life. Voluntarily conceals. Voluntarily and willful concealment जे की आपण सेक्शन 45 एक्सप्लेनेशन 1 मध्ये बघितलं, जवळपास सेमच.
voluntarily conceals by any act or omission or by the use of encryption or any other information hiding tool. एन्क्रिप्शन एन्क्रिप्टेड तुम्ही व्हॉट्सअपमध्ये ऐकलं असेल, दुसऱ्या भाषात दुसऱ्या कोडमध्ये एन्क्रिप्टेड आहे. नॉर्मल लोकांना समजत नाही आहे, कोडिफाईड लँग्वेज आहे, त्याला एन्क्रिप्टेड म्हणतो आपण. किंवा एखाद्या हायडिंग टूलनी आपण ते हाईड करतो आपला. द एक्झिस्टन्स ऑफ अ डिझाईन टू कमिट सच ऑफेन्स और मेक्स एनी रिप्रेझेंटेशन. तर मी इथं म्हटलं होतं की फक्त कन्सिलमेंट आहे. हेडिंग नुसार सेक्शन मध्ये गेल्यावर पता लागते की रिप्रेझेंटेशन पण आहे. आणि मेन सेक्शन मध्ये पण या इलिस्ट्रेशन मध्ये पण रिप्रेझेंटेशन आहे. तर मग एक्सप्लेनेशन वन जो आहे सेक्शन 45चा, तो आणि हा सेम आहे जवळपास या बाबतीत. विच ही नोज टू बी फॉल्स रिस्पेक्टिंग सच डिझाईन शॅल. म्हणजे प्लॅन एका गोष्टीचा आहे, तो दुसऱ्या गोष्टी सांगत आहे, तेव्हा तेव्हाच काय होते, रिप्रेझेंटेशन होतं. आता कशाचं रिप्रेझेंटेशन आणि कशाचं कन्सिलमेंट, तर हे यामध्ये दिलं आहे. If that offense be committed, be punished with imprisonment of either description for a term which may extend to 7 years. पहला ऑफेंस. ठीक है. और इफ द ऑफेंस बी नॉट कमिटेड, जर कमिट नाही करत आहे, विथ इम्प्रिजनमेंट ऑफ इधर डिस्क्रिप्शन फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 3 years and shall also be liable to fine. अच्छा, वरती फाईनचा उल्लेख नाही केला यांनी. इफ दॅट ऑफेन्स बी कमिटेड बी पनिश विथ इम्प्रिजनमेंट ऑफ इधर डिस्क्रिप्शन फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 7 years. तर मला वाटतं हे कॉमन आहे. अँड फाईन दोघांसाठी कॉमन आहे. इफ द ऑफेन्स बी नॉट कमिटेड with the imprisonment of either description for a term which may extend to 3 years. ठीक आहे. जर ऑफेन्स कमिट होता है तर 7 years आणि ऑफेन्स कमिट नाही होता है तर 3 years. ठीक आहे. चला तर मग इल्युस्ट्रेशन बघूयात. A knowing that dacoity is to be committed at B falsely informs म्हणजे काय झालं, misrepresentation the magistrate that the dacoity is committed at C. त्याला माहिती आहे की बी या ठिकाणी होणार होती डकॉइती. डकॉइती कुठे होणार होती, बी ला, पण त्यांनी मॅजिस्ट्रेटला काय सांगितलं, सी मध्ये. अ प्लेस इन अन अपोजिट डायरेक्शन अँड देअर बाय मिसलीड्स द मॅजिस्ट्रेट. मिसलीड केलाय मॅजिस्ट्रेटला विथ इंटेंट टू फॅसिलिटेट द कमिशन ऑफ द ऑफेन्स. द डकॉइटी इज कमिटेड ॲट बी इन पर्सुअन्स ऑफ द डिझाईन. ए इज पनिशेबल अंडर दिस सेक्शन. आणि पनिशमेंट काय आहे, 7 years. अँड जर ऑफेन्स कमिट नाही होता है तर 3 years. येस, 7 years. जर कमिट झाला आहे तर 7 years. तर इथे काय म्हटलंय, दकावती इज कमिटेड, तर म्हणून चंदा मॅमनी पण सांगितलंय 7 years. 3 years नाही होईल. ठीक आहे. तर मला वाटते हा कुठे कुठे नाही का 58 जो सेक्शन आहे हा लागू होते, कारण की 49च्याही केसमध्ये हा लागू होते. म्हणजे नॉट इन ऑल केसेस बट इन सम केसेस. कारण की यामध्ये विलफुल मिसरिप्रेझेंटेशन आणि विलफुल कन्सिलमेंट आहे. यामध्ये अबेटमेंट आहे का कुठे, अबेटमेंट केला आहे म्हणजे एक ओपन एलिमेंट आहे का, ऍक्टिव्ह एलिमेंट आहे का अबेटमेंटचा, नाही. त्याला माहित पडते एका डिझाईन बद्दल आणि त्याला पण वाटते की असं व्हायला पाहिजे. तो कोणाला इन्स्टिगेट करत नाही आहे, एक लक्षात घ्या. कोणाला ऍक्टिव्हली हेल्प नाही करत आहे. तो फक्त काय करताय, एक तर कन्सिलमेंट करत आहे, एक तर दुसरं मिसरिप्रेझेंटेशन करत आहे. या दोन गोष्टी करत आहे, म्हणून इथे पनिशमेंट कमी आहे. ठीक आहे, म्हणून इथे पनिशमेंट कमी आहे. नाहीतर असं 49 गेलं तर सेम पनिशमेंटचा एलिमेंट येतो ना, सेम पनिशमेंट. तर मग इथे का नाही, कारण की इथं फक्त दोनच गोष्टी होत आहे, व्हॉल्युंटरीली कन्सिलमेंट आणि व्हॉल्युंटरीली मिसरिप्रेझेंटेशन. लक्षात आला. 58.
59 बघूयात. 59 पब्लिक सर्वंट बद्दल आहे. मी पेस्ट करतो इथं. आता यामध्ये जे डिझाईन जे आहे, प्लान जो आहे, तो कन्सिडर कोण करताय, तर पब्लिक सर्वंट करताय. 58 मध्ये नॉर्मल पर्सन होता, 59 मध्ये पब्लिक सर्वंट आहे. बघा, हू एव्हर बिंग अ पब्लिक सर्वंट. 58 मध्ये काय होतं, हू एव्हर इंटेंडिंग टू फॅसिलिटेट. इथे बिंग अ पब्लिक सर्वंट आहे, तिथे एलिमेंटच नव्हता हा, डायरेक्ट मग इथून चालू होतो. ठीक आहे. तर हू एव्हर बिंग अ पब्लिक सर्वंट intending to facilitate or knowing it to be likely that he will thereby facilitate the commission of an offense which it is his duty as such public servant to prevent. त्याची ड्युटीच आहे प्रिव्हेंट करणं. जर ऑफेन्स होत आहे कुठे, तर पब्लिक सर्वंटची एक ड्युटी आहे की त्या ऑफेन्सला प्रिव्हेंट करायला पाहिजे. तरी देखील तो काय करतो, व्हॉलंटरीली कन्सिलमेंट करतो, बाय एनी ऍक्ट ऑर ओमिशन और बाय द यूज ऑफ एन्क्रिप्शन और एनी अदर इन्फॉर्मेशन हायडिंग. तर हे तर कॉमन आहे, 58 मध्ये पण कॉमन होतं हे. The existence of such design to commit such an offense or makes any representation which he knows to be false respecting such design. चला, कन्सिलमेंट पण झालं, मिस रिप्रेझेंटेशन पण झालं. इफ द ऑफेन्स बी कमिटेड, जर ऑफेन्स कमिट होत आहे, तर मग पनिश काय, बी पनिश विथ इम्प्रिझनमेंट ऑफ एनी डिस्क्रिप्शन प्रोव्हाइडेड फॉर द ऑफेन्स फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 1/2. इथे म्हटलंय 1/2, तर 1/2 हा मेन कीवर्ड झाला. 58 मध्ये 7 years होतं, पण इथे काय आहे, 1/2 of the longest term of such imprisonment for with such fine as is provided for that offense or with both, or with both, or आता बी बघूयात. हा ए इथे आहे, हा बी. इफ द ऑफेन्स बी पनिशेबल विथ डेथ और imprisonment for life with imprisonment of either description for a term which may extend to 10 years. मग इथे सेकंड पनिशमेंट दिली आहे 10 years. 10 years. सी, इफ द ऑफेन्स बी नॉट कमिटेड. आता ए आणि बी मध्ये ऑफेन्स कमिट होता, फक्त सी मध्येच ऑफेन्स नॉट कमिटेड आहे. Shall be punished with imprisonment of any description provided for that offense for a term which may extend to 1/4. इथे सगळ्यात कमी पनिशमेंट आहे, कारण की ते ऑफेन्स कमिट नाही of the longest term of such imprisonment or with such fine as is provided for the offense or with both. ठीक आहे, याचा इल्युस्ट्रेशन बघून घेऊयात आपण. ठीक आहे, ए कोण आहे, तर पोलीस आहे, पब्लिक सर्वंट आहे. ए पब्लिक सर्वंट आहे, पोलीस आहे. बिंग लिगली बाउंड टू गिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ ऑल डिझाईन्स टू कमिट रॉबरी. त्याची ड्युटी होती की सगळा जो प्लॅन आहे, सगळी इन्फॉर्मेशन आहे, ते सगळी देण्यात यावी, विच मे कम टू हिज नॉलेज अँड नोईंग दॅट बी डिझाईन्स टू कमिट रॉबरी. इथे ऑफेंडर बी आहे. ओमिट्स टू गिव्ह सच इन्फॉर्मेशन. ओमिट्स कोण करते, तर ए करते. ए ओमिट करते, देत नाही इन्फॉर्मेशन, विथ इंटेंट टू सो फॅसिलिटेट द कमिशन ऑफ दॅट ऑफेन्स. हिअर ए हॅज बाय लिगल ओमिशन कन्सिल द एक्झिस्टन्स ऑफ दिस डिझाईन. तर एनं काय केला, इलिगल ओमिशन केला. कोणता ऍक्ट जरी नाही केलाय, पण त्यांनी इलिगल ओमिशन केलाय. concealed the existence of this design and is liable to punishment according to the provision of this section. तर इथे पनिशमेंट काय होईल याला सांगा.
करेक्ट. वन हाफ ऑफ लॉंगेस्ट. वन हाफ ऑफ अ लॉंगेस्ट टर्म. आता इथे बी न कमिट केली आहे का रॉबरी कुठे पाहूयात. दॅट बी डिझाईन्स टू कमिट रॉबरी omits to give information with intent to facilitate the commission of offense. Here A has by illegal omission concealed the existence of B's design. तर इलिस्ट्रेशन मध्ये कुठे असं म्हटलं नाही आहे की बीनी ती कमिट केला आहे, जसं पहिल्याच्या सेक्शन मध्ये येतो की ऑफेन्स कमिट झाला आहे, इथे नाही म्हटलं आहे ना. तर मग जर कमिट नाही केलाय तर काय होणार. इफ कमिटेड. इफ कमिटेड म्हटलं आहे इथे, तर मग इफ कमिटेड म्हणून आहे. जर कमिट नाही केलाय यांनी तर मग कोणती पनिशमेंट. 1/4. करेक्ट. मग इथे 1/4 ऑफ अ लॉंगेस्ट टर्म. हे इल्युस्ट्रेशन सी मध्ये आहे, हे इल्युस्ट्रेशन ए मध्ये आहे. इफ नॉट कमिटेड. आणि थर्ड पण आपण सिनारिओ आहे बी मध्ये, जर डेथ कॉज झाली तर. इफ अ डेथ इज कॉस्ट. डेथ इज कॉस्ट, रॉबरी करताना डेथ झाली आहे. काय आहे 10,000. व्हॉट इज 10,000. अच्छा, इथं डेथ इज कॉस्ट किंवा असा ऑफेन्स कमिट झाला आहे ज्याची पनिशमेंट डेथ आहे. डेथ और इम्प्रिजनमेंट. हा, डेथ और इम्प्रिजनमेंट. डेथ आहे किंवा लाईफ इम्प्रिजनमेंट याला आहे. तर मग काय होणार आहे याला. तर पनिशमेंट काय सांगितली आहे 10 इयर्स. तर पनिशमेंट आहे 10 इयर्स. ठीक आहे, तर हे आपण पनिशमेंट डिस्कस केली आहेत सेक्शन 59 मध्ये. सेक्शन 59 मध्ये पब्लिक सर्वंट. तर ए प्रत्येक टाइमला पब्लिक सर्वंटच राहणार. ठीक आहे. आता हे तर आपण बघितलं डेथ आणि लाईफ इम्प्रिजनमेंट. आता जर असा ऑफेन्स केलाय त्यामध्ये फक्त इम्प्रिजनमेंट आहे, त्याचं काय. तर तो आहे सेक्शन 60. आता हा आपला लास्ट सेक्शन असणार आहे आजचा. मग इथे आपला टॉपिक पण खतम झाला. ठीक आहे, सेक्शन 60. आता यामध्ये पण काय होते, लपवणं कन्सिलमेंट एक प्लॅन. पण तो असा ऑफेन्स आपण लपवतो ज्यामध्ये फक्त पनिशमेंट काय आहे, पनिशमेंट जी आहे ती फक्त इम्प्रिजनमेंट आहे. फक्त इम्प्रिजनमेंट, डेथ आणि लाईफ इम्प्रिजनमेंट नाही आहे. ठीक आहे. तर हू एव्हर इंटेंडिंग, इथे पब्लिक सर्वंटची गोष्ट नाही केली आहे. हू एव्हर कोणी पण म्हटलं आहे. Intending to facilitate or knowing it to be likely that he will thereby facilitate the commission of an offense punishable with imprisonment. Voluntarily conceals concealment by any act or illegal omission the existence of a design to commit such offense or makes any representation. The voluntarily concealment आलं, voluntary misrepresentation आलं, which he knows to be false respecting such a design shall, if the offense be committed, be punished with imprisonment of the description provided for the offense for a term which may extend to 1/4. हे 1/4. आता इथं सिंपल मध्ये म्हटलं आहे ए मध्ये 1/4. 1/4. अँड इफ द ऑफेन्स बी नॉट कमिटेड. आता हे इम्पॉर्टंट आहे कारण की हे एकाच ठिकाणी आहे. पूर्ण आयपीसी किंवा पूर्ण बीएनएस मध्ये, होल बीएनएस मध्ये एकाच ठिकाणी 1/8 आहे. हे एकाच ठिकाणी 1/8 आहे ऑफ लॉंगेस्ट टर्म और विथ फाइन ऍज इज प्रोव्हाइडेड फॉर द ऑफेन्स और विथ बोथ. ठीक आहे, तर इथे पण लॉंगेस्ट टर्म येईल. लॉंगेस्ट टर्म दोघांमध्ये पण और फाईन आहे, और फाईन और बोथ, और बोथ. ठीक आहे. तर हे झालं ए आणि बी. यामध्ये इलिस्ट्रेशन आहे का, तर इलिस्ट्रेशन नाही आहे या सेक्शन. ठीक आहे.
आता हा कोणाचा उलट आहे तर सेक्शन 58चा. सेक्शन 58चा. ठीक आहे. यांना फक्त पब्लिक सर्वंटचा एलिमेंट ऍड करायचा होता म्हणून 59 आपल्याजवळ आला. जर एक पब्लिक सर्वंट ते क्राईम करताय तर हे सिरियस होऊन जाते. तर हे सिरियस होऊन जाते. 58 मध्ये पनिशमेंट काय होती? 7 इयर्स आणि 3 इयर्स. यामध्ये 1/2, 1/4 आणि 10 इयर्स. आणि सेक्शन 60 मध्ये 1/4 आणि 1/8. ठीक आहे. चला, आजचा हा लास्ट सेक्शन होता. आपला टॉपिक कंप्लीट झाला अबेटमेंटचा. तर मग मी एक छोटी थेरी तुम्हाला लिहून देतो. हे पनिशमेंट मध्ये खूप वापरल्या जाते जजेसद्वारा. जजमेंट मध्ये हे खूप रिपीट होते. तर ते तुम्ही लिहून घ्या नोट्स मध्ये. in order to in order to first para, in order to in order to attract attract section 45, the act abated the act abated must be committed must be committed the act abated must be committed in consequence of the abatement. In consequence of abatement. तर सेक्शन 45 मध्ये काय पाहिजे आपल्याला? ऑफेन्स ऍक्च्युली कमिट होताना झाला पाहिजे, है ना, कमिट व्हायला पाहिजे, तरच सेक्शन 45 अप्लाय होईल. आता बाकीची सेक्शन्स आहे सेक्शन 55 अँड सेक्शन 56 BNS deals with the punishment, deals with punishment, deals with punishment, deals with punishment for abatement of the offense, for abatement of offense, for abatement of offense when the offense is not committed, when the offense is not committed. 45 मध्ये ऑफेन्स कमिट होत होता, इथे ऑफेन्स कमिट होत नाही वेन ऑफेन्स इज नॉट कमिटेड. 55 आणि 56 मध्ये ऑफेन्स कमिट नाही पाहिजे. आणि एक एलिमेंट इथे कॉमन होता, तो कोणता होता? नो एक्सप्रेस प्रोविजन. अँड इन कॉन्सिक्वन्स अँड इन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द अबेटमेंट ऑफ द अबेटमेंट अँड, आता हे इम्पॉर्टंट आहे, अँड वेअर नो एक्सप्रेस प्रोविजन, वेअर नो एक्सप्रेस प्रोविजन. आता हे जे नो एक्सप्रेस प्रोविजन आहे ना, हे तिघांसाठी पण कॉमन आहे. अँड वेअर नो एक्सप्रेस प्रोविजन इज मेड in BNS, is made in BNS for punishment of such abatement, for punishment of such abatement. हा झाला फर्स्ट पॉइंट. punishment for abatement, punishment for abatement varies, varies. Punishment for abatement varies as per, as per, as per different circumstances. सिच्युएशन नुसार, सिच्युएशन नुसार, अलग अलग सिच्युएशन नुसार अलग अलग पनिशमेंट आहे. फॉर डिफरंट सर्कमस्टान्सेस.
द ग्रेवर पनिशमेंट. द ग्रेवर सगळ्यात सिरियस पनिशमेंट. द ग्रेवर पनिशमेंट इज गिवन इन कोणत्या सेक्शन मध्ये दिली आहे तर सेक्शन 45 मध्ये. कारण की त्यामध्ये ऑफेन्स कमिट होतो ऍक्च्युअल मध्ये. इवन इफ ऍक्ट इज नॉट कमिटेड. इवन इफ मग सॉरी 49. मी वरती पण 45 लिहिलं आहे का पाहू द्या. हो 49. 45 म्हणत आहोत इथे. 49 सॉरी हा. 45 नाही आहे 49 आहे. नो एक्सप्रेस. अजून एक झाला आहे का कुठे आहे नो एक्सप्रेस. हा हॅज वेअर नो एक्सप्रेस प्रोव्हिजन. नो एक्सप्रेस लिहिलं आहे ना. नो एक्सप्रेस प्रोव्हिजन. तर इवन इफ act is not committed. Even if act offense is not committed. Is not committed. Not committed. The abatement is punishable. The abatement is punishable in section 55 and section 56 BNS. IPC मध्ये 115 and 116 IPC. There are there are other there are other several aspects including 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 सेक्शन हा कोणता सेक्शन आहे. सेक्शन नंबर आठवत नाही. 49-50 आहे वाटतं. Including section 50 which provides नाही 54 आहे. 54 which provides cumulative punishment for act abated. हो इन प्रिझन्स.